नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण अंतरंगातील मनोगतमध्ये मदर तेरेसा यांचे विचार पाहणार आहोत. त्या म्हणतात, प्रेम आणि दया हे शब्दही बोलायला अगदी सोपे असतात, पण त्याचे पडसाद अत्यंत खोलवर उमटतात. तर आज आपण मदर तेरेसा यांच्या एका अत्यंत अर्थपूर्ण विचाराचे विश्लेषण पाहणार आहोत. प्रेम आणि दया हे शब्दही बोलायला अगदी सोपे असतात, पण त्याचे पडसाद अत्यंत खोलवर उमटतात. पहिल्यांदा हे वाक्य ऐकल्यावर ते खूप साधे वाटते. प्रेम आणि दया हे दोन शब्द आपण रोजच्या जीवनात अनेक वेळा ऐकतो, बोलतो. पण मदर तेरेसा आपल्याला या शब्दांच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देतात. प्रेम म्हणजे केवळ कोणावर तरी आपुलकी दाखवणे नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे करणे. त्याचप्रमाणे दया म्हणजे कोणावर उपकार करणे नव्हे, तर दुसऱ्याच्या वेदना समजून घेऊन त्याला आधार देणे. आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे पैसा आहे, साधनसंपत्ती आहे, तंत्रज्ञान आहे, पण अनेकदा प्रेम आणि आपुलकीची कमतरता जाणवते. एखादा माणूस आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असू शकतो, पण जर त्याच्या आयुष्यात प्रेमाची ऊब नसेल तर तो आतून रिकामा असू शकतो. विचार करा, एखादा व्यक्ती खूप दुःखी आहे. अशा वेळी आपण त्याला लाखो रुपये देऊ शकत नसू, पण दोन प्रेमाचे शब्द बोलू शकतो. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. हे वाक्य त्याच्या मनाला नवी उभारी देऊ शकते. कधीकधी औषधापेक्षाही प्रेमाचे शब्द अधिक प्रभावी ठरतात. मदर तेरेसा यांनी संपूर्ण आयुष्य गरिबांसाठी, अनाथांसाठी आणि आजारी लोकांसाठी समर्पित केले. त्यांनी जगाला दाखवून दिले की प्रेम आणि दया ही केवळ भावना नसून ती एक कृती आहे. त्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले आणि त्यासाठी त्यांच्याकडे अमाप संपत्ती नव्हती. त्यांच्याकडे होते ते फक्त प्रेमाने भरलेले हृदय. या वाक्यातील पडसाद हा शब्द विशेष महत्त्वाचा आहे. आपण केलेली एक छोटी कृती किंवा बोललेला एक प्रेमळ शब्द दुसऱ्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाने दिलेले प्रोत्साहन त्याला यशस्वी बनवू शकते. एखाद्या आईने मुलाला दिलेला आधार त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो. एखाद्या मित्राने संकटात दिलेली साथ आयुष्यभर लक्षात राहू शकते. इतिहासात पाहिले तर जगातील अनेक महान व्यक्तींनी प्रेम आणि दयेच्या बळावर समाज परिवर्तन घडवले आहे. तलवारीने माणसे जिंकता येतात, पण मने जिंकता येत नाहीत. मने जिंकण्यासाठी प्रेमाचीच गरज असते. म्हणूनच जगातील सर्व महान धर्म, संत आणि महापुरुषांनी प्रेमाला सर्वात मोठे स्थान दिले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. या एका ओळीतही हाच संदेश दडलेला आहे. जिथे दया आहे तिथे प्रेम आहे. तिथेच खरे मानवतेचे दर्शन घडते. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण हे अनुभवू शकतो. बसमध्ये एखाद्या वृद्ध व्यक्तीला जागा देणे, रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला मदत करणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणे किंवा घरातील वडीलधाऱ्यांशी प्रेमाने बोलणे, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचे परिणाम खूप मोठे असतात. कधीकधी आपण केलेली मदत आपल्याला विसरूनही जाते, पण ज्याला मदत मिळाली तो ती आयुष्यभर लक्षात ठेवतो. आज सोशल मीडियाच्या युगात लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत, पण मनाने मात्र दूर जात आहेत. हजारो मित्रांच्या यादीत असतानाही अनेक जण एकटेपणाचा सामना करत आहे. अशा वेळी एखादा प्रेमळ संदेश, एखाद्या चौकशीचा फोन किंवा एखादी आपुलकीची भेट त्या व्यक्तीसाठी अमूल्य ठरू शकते. प्रेम आणि दया यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती दिल्याने कमी होत नाही, उलट वाढतात. पैशांची वाटणी केली तर पैसा कमी होतो, पण प्रेम वाटले तर प्रेम वाढते. दया दाखवली तर मन अधिक समृद्ध होते. त्यामुळे या जगात अशी ही एकमेव संपत्ती आहे जी जितकी वाटली जाते तितकी अधिक वाढत जाते. आपण अनेकदा विचार करतो की समाज बदलण्यासाठी मोठे कार्य करावे लागेल, पण प्रत्यक्षात प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एका छोट्या कृतीपासूनच होत असते. एक हसू, एक प्रोत्साहन, एक मदतीचा हात किंवा एक प्रेमळ शब्द अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतो.
आजच्या काळात माणसाला सर्वात जास्त गरज आहे ती समजून घेणाऱ्या माणसांची. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असते. बाहेरून हसणारा माणूस आतून दुःखी असू शकतो. अशा वेळी आपण त्याच्याशी प्रेमाने वागलो, त्याचे म्हणणे ऐकून घेतले, त्याला धीर दिला तर कदाचित आपण त्याचे आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच प्रेम आणि दया हे शब्द जरी उच्चारायला सोपे असले तरी त्यांचा प्रभाव अत्यंत व्यापक आणि दीर्घकालीन असतो. ते माणसांची मने जिंकतात, नाती मजबूत करतात, समाजात विश्वास निर्माण करतात आणि मानवतेला जिवंत ठेवतात. शेवटी मदर तेरेसा यांच्या विचारातून आपल्याला एक अमूल्य जीवनमंत्र मिळतो. मोठेपणा संपत्तीत नसतो, पदात नसतो, तर आपल्या हृदयातील प्रेम आणि दयेत असतो. कारण आपण आयुष्यात किती कमावले हे लोक विसरतात, पण आपण त्यांच्याशी किती प्रेमाने वागलो हे ते कधीच विसरत नाहीत. चला, आजपासून आपणही एक संकल्प करूया. दररोज किमान एका व्यक्तीशी प्रेमाने बोलू, एखाद्या गरजूला मदत करू आणि आपल्या वागण्यातून मानवतेचा सुगंध पसरवू. कारण कधीकधी आपल्या एका प्रेमळ शब्दाचे पडसाद एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकू शकते. धन्यवाद.